राहता प्रेस क्लबचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप खरात यांना श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा स्वर्गीय वसंतराव देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्याबद्दल राहता येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे साईयोग फाउंडेशनद्वारे रविवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीप खरात यांचा फेटा बांधून श्री साई शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। सुरुवातीला साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना पत्रकार दिलीप खरात यांच्या पत्रकारितेतील निर्भीड व वास्तव्यवादी वृत्तीचा उल्लेख करत साईयोग फाउंडेशनच्या कार्याचे निस्वार्थपणे नेहमीच कौतुक करण्यासाठी धन्यवाद दिले। रामभाऊ लोंढे यांनी पत्रकार दिलीप खरात हे फक्त पत्रकार नाही तर सर्वसामान्य तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या अडीअडचणीत मदत व मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळेच ते सन्मानाला पात्र आहेत। सत्काराला उत्तर देताना पत्रकार दिलीप खरात यांनी साईयोग फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत सत्कार केल्याबद्दल आभार मानले। शेवटी नगरसेवक दशरथ तुपे यांनी दिलीप खरात यांच्या कार्याचा गौरव करत सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र बांगर यांना वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात आले। तसेच मान्यवरांच्या हस्ते कातनाला परिसरातून बांबूचे वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी योग गुरु सुरेश भिंगार दिवे, साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावाने, पांडुरंग तुपे, ॲडव्होकेट गोरख दंडवते, ॲडव्होकेट दिगंबर धनवटे, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, संदीप डांगे, मनोज पिपाडा, परमेश चव्हाण, अनिल सातव, बबलू फटांगरे, दीपक दंडवते, विठ्ठल निर्मळ, संजय वाघमारे, दीपक गाडेकर, व्यंकटेश अहिरे, ज्ञानेश्वर आर्णे, रंगनाथ सदाफळ, अशोक वाणी, उमेश लुटे, शिवाजी पोटे, नारायण गाडेकर, कैलास चेनुके, बाळासाहेब तारगे, प्रणव लावर आदी मान्यवर उपस्थित होते। साई योगा ग्रुपला खूप खूप धन्यवाद देतो की आमचे मित्र दिलीप भाऊ ज्यांना नुकताच परवा दिवशी स्वर्गीय वसंतराव देशमुख जे दैनिक सारमतचे सर्वश्रेष्ठ संपादक गणले जातात त्यांच्या नावानं जो श्रीरामपूर नगर परिषदेने पुरस्कार चालू केला होता गेल्या 15-17 वर्षापूर्वी, तो यावर्षी आमच्या दिलीप भाऊंची निवड केली। त्यामुळे आमच्या राहता प्रेस क्लबचं बहुमान काही प्रमाणात वाढलेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहत्याच्या दिलीपरावांचा जो सन्मान झालेला आहे, जिल्ह्याभरातून नव्हे राज्यभरातील सर्व वृत्तपत्र प्रतिनिधींकडून इतके संदेश आलेले की ते दिवसभर अजूनही बिझी आहेत। ते कंटिन्यू त्यांना फोन चालू आहेत आणि त्यांचं हे करता अभिनंदन केलं जातं आहे। म्हणजे दिलीप भाऊंचं कार्य जे आहे हे सर्वपरिचित आहे। ते नुसते वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून, बातमीदार म्हणून काम नाही करत, ते समाजामध्ये अनेकांना अडीअडचणीला, सर्वसाधारण व्यक्तींना प्रचंड मदत करत असतात। अधिकाऱ्यांना कुठं काही काम त्यांचं काम आलं का असलं तर त्या ठिकाणी जाऊन त्यांची ती कामाची संपूर्ण लाईन लावून देणं हे ते पहिलं कर्तव्य समजतात। घरातून बाहेर पडल्यानंतर ते आल्यानंतर त्यांचे वाट पाहणारे अनेक लोक माझ्या दुकानपुढे बसलेले असतात की दिलीप भाऊ कधी येणार, दिलीप भाऊ कधी येणार। मग याचा अर्थ असा की त्यांना 100% खात्री असते की आपलं काम जे आहे ते दिलीप भाऊ करणार आहे। आणि सर्वसाधारण व्यक्तिमत्व आहेत सगळ्या व्यक्ती जे असतात ते सर्वसाधारण असतात, सगळ्या थरातल्या असतात। आणि हे जे कार्य आहे त्यांचं हे माणसामध्ये माणसाला धरून चालणारं कार्य आहे। म्हणून त्यांचा हा खरं सन्मानाची निवड करणाऱ्याने आम्हाला सांगितलं की त्यांचं जे कार्य आहे हे वृत्तपत्रापेक्षाही पुढचं कार्य आहे। म्हणून आम्ही त्यांची अगदी हे प्रमाणे निवड केली। विशेषतः हा एका तालुक्यातून एकच प्रतिनिधी त्या निवडला जातो त्यांच्याकडे, परंतु सगळ्यांनी आग्रह करून दिलीपरावचं नाव घेतलं आणि 2 प्रतिनिधींचा तालुक्यातला आपला हा इथं सन्मान केलेला आहे। एक दादासाहेब भस्के म्हणून लोढीचे आहेत, त्यांचाही सन्मान झालेला आहे आणि दिलीपरावचाही सन्मान झालेला आहे। आणि हा खरोखर आमचा राहता प्रेस क्लबचा फार मोठा अभिमान आहे आणि त्या अभिमानामुळं आज आम्ही या सत्काराला प्रचंड आमचे बाळासाहेबांनी खूप इंटरेस्ट घेतला। माझ्या दुकानपुढं जो सन्मान झाला त्यासाठी कमीत कमी 100 लोक जमा केले, म्हणजे नुसते फोन केले, बाकी काही त्यांना कोणी सांगितलं नाही, काही नाही। या कार्यक्रमाला तर प्रचंड गर्दी, राहतेकरांची सर्वात जास्त उपस्थिती त्या ठिकाणी होती। शिर्डी आणि राहता केवळ दिलीपरावांचं प्रेम, म्हणजे तिथलच्या श्रीरामपूर प्रेस क्लबने सुद्धा कौतुक व्यक्त केलं की आम्हाला एवढा मोठा
पत्रकार हे आज माहीत झालं की दिलीपराव नुसते प्रतिनिधी नाही आहे, तर ते माणसातले प्रतिनिधी आहेत हे आम्हाला त्या ठिकाणी खात्री झाली आणि खरंच आम्ही सन्मान केला तर आम्हाला अभिमान वाटला. अशा रीतीनं दिलीपरावचा सन्मान आज आपण योगा ग्रुपच्या वतीने करीत आहात, त्याबद्दल मी राहता प्रेस क्लबच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. आज प्रथमतः मी आपणा सर्वांचे मित्र सहयोग फाउंडेशनचे सदस्य सन्माननीय राजाभाऊ बांगर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य चिंतित तसेच साईबाबांच्या माणसाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनात श्वास, ध्यास आणि विश्वास या 3 गोष्टी फार महत्वपूर्ण असतात. या 3 गोष्टींचं समीकरण म्हणजे सहयोग मंडळ आहे. जर बघितलं तर माणसाच्या जीवनाला श्वासाशिवाय किंमत नाही. श्वास थांबला की माणूस थांबतो, देह थांबतो. त्या श्वासाला जो प्राणवायू लागतो तो प्राणवायू झाडांपासून निर्मित होतो आणि झाडांना जपलं आपल्या कुटुंबाच्या मुलांच्या जीवापाड तरच ही सृष्टी जागणार आहे, तरच आपण जगणार आहे. हा महत्वपूर्ण संदेश घेऊन आदरणीय डॉक्टर बापूसाहेब पानगावने व आपण सर्वजण काम करतायत. म्हणजे वृक्ष लागवडीचा संगोपनाचा एक प्रकारे मोठा ध्यास घेतलेला आहे आपण आणि त्या ध्यासामुळं आज आपल्याला मोकळा श्वास घेता येतो. अनेक ठिकाणी सेवाभावी संस्था असतात, मंडळं असतात, परंतु त्या मंडळावरचा विश्वास दृढ होत नाही, कारण त्या कामामध्ये काहीतरी खोट असते, काहीतरी चूक असते आणि त्यामुळे त्या शहरातील गावातील नागरिक त्या मंडळाकडे संशयाने बघतात. मात्र सहयोगा मंडळ त्याला अपवाद आहे. जसं श्वास आणि ध्यास जपला तसाच विश्वास सुद्धा वाढवलेला आहे आणि त्या विश्वासाची परिपूर्ती म्हणजे अगदी आपल्या राहता न्यायालयात येणारे न्यायाधीश असतील, तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी असतील, पोलीस प्रशासनाचं, यातील प्रत्येक अधिकारी आचारसंहिता सोडून आपल्या मंडळात सहभागी होतो. ही आपली खरी पात्रता आणि पावती आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीचा आपण जरी सत्कार केला तर खऱ्या अर्थाने तो सत्कार माझा नसून त्या सत्काराचे शिल्पकार आपण सर्व आहे. कारण मला ज्या ज्या बातमीची संधी मिळाली, जी बातमी करण्याची मला सेवा मिळाली, त्या बातमीतून माझं काम दिसलं आणि त्या कामाचा सत्कार झालेला आहे. व्यक्ती म्हणून सत्कार माझा केव्हाही झालेला नाही आणि त्या कामाचं श्रेय खऱ्या अर्थाने मला बातमीच्या रूपाने घडवणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येक मार्गदर्शक आहे. आज या ठिकाणी जर बघितलं तर माझ्या पुरस्काराचा मला जितका आनंद झाला नाही तितका आदरणीय बाळासाहेब सोनवणे असतील, माझे पारिवारिक सदस्य, राहता क्लबचे चेअरमन रामकृष्ण लोंढे असतील, आमचे गुरुवर्य सतीशदादा वैजापूरकर असतील, तसे सर्व पत्रकार मित्रांना झालेला आहे. कारण हा आमचा पत्रकार संघ अतिशय हेल्दी वातावरणात जगतो आणि ह्या आमचं जे टॉनिक आहे तर आमचं टॉनिक म्हणजे तुमच्यासारखे सर्व लोक आहेत. कारण पत्रकार जर म्हटलं तर दररोज एक जशी चांगली बातमी येते त्यात एक जरी नाव ड्रॉप झालं तर तो आमचा दुश्मन तयार होतो किंवा त्याच्या दृष्टीने आम्ही काहीतरी जाणीवपूर्वक केलं तर पत्रकाराच्या मनात कधीही चुकीची भावना नसतेच. त्याला तो समाज घडवायचाच असतो. नावाची तिथं अडचण असते बऱ्याचदा किंवा एखाद्या विषयाला स्पेस कमी मिळतो तर ती आमची चूक नसून ती एक व्यवस्थापनाचा भाग असतो कार्यक्षमतेचा. तसं जर कधी काही आमच्याकडून घडलं तर तुम्ही आम्हाला मोठ्या अंतकरणाने माफ कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपण जो माझा सत्कार केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज खरोखर जो दिवस आहे त्या दिवसाला शोभेल अशी जुनी व्यक्ती आज आपल्या या ठिकाणी आलेली आहे. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार दिलीपराव खरात यांना नुकताच श्रीरामपूर येथे वसंतराव देशमुख, स्वर्गीय वसंतराव देशमुख या आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्या ठिकाणचे नगराध्यक्ष करंजी ससाने उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न आला. खरं तर या कार्यक्रमाला बाळासाहेब सोनवणेंनी आणि रामभाऊ लोंढेंनी भरपूर मेहनत घेतली की इथून जवळ 100 लोक आपले त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते. आम्हीच फक्त त्या ठिकाणी नामदार साहेबांच्या प्रोटोकॉलमुळे येऊ शकलो नाही. दिलीपराव खरात जे सर्वांचे चांगले मित्र आहेत, प्रत्येकाला हवे असणारा व्यक्ती आहे.
जसं सरपमित्र असतो, त्याच्यानंतर पोलीस मित्र असतो, तसं अडचणीतला एक मित्र म्हणलं की दिलीपराव खरात आपल्या नजरेसमोर काय मिळतं. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे. दिलीपरावकर आजवर टू व्हीलर नाही, टू व्हीलर चालवता पण येत नाही. म्हणजे ते काय असेल ते पायी फिरत राहत्या. आणि मी त्यांना माझ्या बाळपणापासून पाहतो तर त्यांचा आहे तो स्वभाव आहे. आणि प्रत्येक पत्रकाराला म्हणजे माणसाला जीवनामध्ये काम प्यारं असतं. तसं दिलीपराव गोड नाही, त्यांचं काम गोड आहे. काम गोड आहे, काम प्यार आहे म्हणून लोक त्यांच्या गोष्टी, म्हणून सर्व त्यांचं संघटन आहे. राहत्या शहरात प्रेस क्लबचा पण ज्यावेळेस पुरस्कार द्यायचे त्यावेळेस जवळजवळ सगळं काम तेच बघत असायचे. बाळासाहेब सोनवणेंनी सुद्धा चांगलं काम करत असतात. रामभाऊ आहे, सगळेच आहे, रामकृष्ण लोंढे साहेब आहे, सगळे चांगलं काम करत असतात. आणि निश्चित करून आपल्या सहयोग मंडळाला आत्तापर्यंत जी उभारी भेटली त्यामध्ये राहता प्रेस क्लबचं 100% योगदान आहे. आणि मोफत योगदान आहे, शिवाय मोफत योगदान आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य आहे. बाळासाहेब सुद्धा टक वाजलं तरी आपल्या मागं उभे राहते, सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळं दिलीपराव खरातांना जो पुरस्कार मिळाला त्याचा सहयोग मंडळाला मनस्वी आनंद झाला आहे, पूर्ण गावाला झाला आहे. मात्र आमच्या सहयोग मंडळाला झाला आहे. आज उपस्थिती बघितली दिलीपराव आणि राजाभाऊचं वाढदिवसाचं टाकल्यामुळे ना, आज कारण काय आहे, दिलीपरावांच्या कार्यक्रमाला आलं पेपर नाव येईल आणि राजाभाऊच्या कार्यक्रमाला आलं रात्री जेवायला भेटत. म्हणून आज सगळे लोक लवकर आलेले, कारण आम्हाला माहिती मंडळात कोण देऊ घालू शकतं, कोण नाश्ता घालू शकतं. त्याच्यामुळे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो. असंच आमच्या मंडळावर आपलं प्रेम असंच निरंतर राहू द्या, विशेष साहित्याने प्रार्थना करतो. धन्यवाद. राजूभाऊ बांगर यांचाही वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत. राजूभाऊ बांगर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर माझे ते बालपणीचे वर्गमित्र आहे. एकदम गरीब आणि हालाकीची परिस्थितीचे जरी वर्णन पण शब्दात होऊ शकत नाही अशी त्यांची आणि आमची पण परिस्थिती होती. आणि याही परिस्थितीमध्ये आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून लोकांचा विश्वास संपादन करून आणि एवढं मोठं मनीषा इलेक्ट्रिकल मॉल त्यांनी उभं केलं. फक्त मॉल उभं केलं नाही तर ग्राहकांना सेवा देण्याबरोबरच एक 10-5 कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यांच्या मॉलमधने होत होती. एक कौतुकाची आणि जमेची बाब आहे. आणि आमच्या सहयोग फाउंडेशनच्या त्यांचं नक्की सहकार्य असतं, काही आर्थिक स्वरूपात असतं. आज जे आमचे सुंदर असे टी-शर्ट दिसतात ते टी-शर्टचं पण त्यांचंच योगदान आहे. आणि नाव टाकायचं नाही या बोलीवर त्यांनी ते टी-शर्ट घेतले, म्हणजे अगदी जमिनीवरचा हा माणूस. आज आमचं भाग्य आहे हे दोन्हीही मान्यवर या ठिकाणी आमच्या सत्कारासाठी उपस्थित राहिले. मी पुन्हा शहरचा दोन्ही उभयंतांचं पांडुभाऊ तुपे, दशरथ तुपे आणि सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विनंती करतो दोन्ही मान्यवरांना की आमच्या या छोट्याशा सत्काराचा आपण स्वीकार करावा. सर्व सदस्यांचं प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो. सहयोग फाउंडेशन सामाजिक कार्यामध्ये आणि गुणवंतांचा सत्कार करण्यामध्ये अग्रेसर आहे. आपल्या राहता गावचं भूषण पत्रकारितेमध्ये यांनी कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी पुरस्कार मिळवला असे आपल्या सर्वांचे लाडके आणि विशेषतः आपल्या सहयोग फाउंडेशनच्या कार्यावर प्रेम करणारे सन्माननीय दिलीपराव खरात यांना श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीनं स्वर्गीय वसंतराव देशमुख हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचा हा पुरस्कार मानाचा आहे, सन्मानाचा आहे. पत्रकारितेमध्ये जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर जे असाधारण काम करतात त्यांना हा पुरस्कार मिळत असतो. आणि सन्माननीय दिलीप भाऊ यांचं राहता परिसरामध्ये कार्य आहेतच, परंतु प्रेम, बळ आणि ज्ञान या तिन्ही गोष्टींच्यामुळं या सगळ्या गोष्टी साध्य होत असतात. आणि नक्कीच त्यांचा जो सहवास मी पाहतो, त्यांचे जे मित्रवर्ग पाहतो ते पण तितक्याच तोलामोलाचे आहे की चांगल्यांच्या सहवासात राहिल्यानंतर कशा पद्धतीनं हे सगळे पुरस्कार मिळत असतात. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सन्माननीय खरात आहे की एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती परंतु असामान्य काम कसं होतं, ज्वलंत प्रश्नावर कशा पद्धतीनं आपल्या पत्रकारितेतून ते विषय मांडतात. आणि विशेष म्हणजे आम्हाला आपलं कौतुक या कारणास्तव आहे की आमचं जे वास्तववादी काम चालतं सहयोग फाउंडेशनचं त्याला पण न्याय देण्याचं आपण काम करतात. आपल्या भावी कार्याला आम्ही शुभेच्छा देणारच आहोत. आमच्या सहयोग फाउंडेशनच्या वतीनं मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो आणि आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो.